नमस्कार. माझं नाव रंजना. अ, म्हणजे आता मोनाली जे म्हणाली, की मुलांसाठी नाही असं मी म्हणू शकत. कारण मला जे मुलांच्या अभ्यासातून मला जे समजलं ते खूप मोठं आहे. मुलांना माझा किती उपयोग झाला हे मला माहीत नाही. पण मला मात्र मुलांबरोबर काम केल्याबरोबर म्हणजे काम केल्याचा खूपच फायदा झाला. पहिली गोष्ट म्हणजे मूल समजणं. म्हणजे आम्ही जे काही काम करतो आता, एक्झिस्टेन्शियल नॉलेज फाउंडेशन आमचं ऑर्गनायझेशन आहे आणि जिनन हे नाव तुम्ही ऐकलं असेल, की ह्या क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे ते. तो आणि मी एकत्र काम करतो आणि आम्ही जे काही शिकलो मुलांबद्दल, मुलांच्याबद्दल आम्ही काही गोष्टी आम्हाला समजून आल्या, त्या कुठल्याही पुस्तकात वगैरे वाचून आम्हाला नाही समजल्या. तर आम्ही सतत मुलांचं ऑब्झर्वेशन केलंय. आता सुदैवाने असं झालं, की मी खेड्यातल्या मुलांबरोबर खूप काम केलं. नंतर शहरातल्या मुलांबरोबर काम केलं. काही आदिवासी मुलांसोबत काम केलं. म्हणजे खूप वेगवेगळ्या ठिकाणी मी मुलं ऑब्झर्व्ह काम केलं म्हणण्यापेक्षा मी असं जास्त म्हणेन, की ऑब्झर्व्ह केली मुलं. आणि मग असं लक्षात आलं, की खूप बेसिक गोष्टी सेम आहेत. ते आपल्याला असं वाटतं शहरातल्या मुलांचं वेगळं आहे, खेड्यातल्या मुलांचं नाही. तर जे अ, निसर्गाने जे आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत, त्या सगळीकडे सगळ्या मुलांच्या सेम असतात. फक्त जो परिसर असतो, कॉन्टेक्स्ट असतो, परिप्रेक्ष्य असं काहीतरी नाव आहे त्याला. तर ते जे असतं त्याच्याप्रमाणे मुलांचं वागणं बदलतं. हां, मुलं सेमच आहेत. त्यांची जी लर्निंगची जी प्रोसेस असेल ती सेम आहे. सगळ्या गोष्टी तशाच आहेत. फक्त आजूबाजूची जी परिस्थिती असेल, जे घरातलं वातावरण असेल त्याच्याप्रमाणे मुलांचं वागणं हे बदलत जातं आणि त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांचं तिथे आकलन असतं. आता मी इथं एक माझं पी दाखवते. शेअर स्क्रीन दिलंय का? हां. तर एक पी मी दाखवते कारण सतत बोलण्यापेक्षा ते जास्त आपल्याला पटपट काही गोष्टी वाचता येतील त्याच्यामध्ये. हं. अ, तर आम्ही आता ह्याला नवी दृष्टी, नवी ओळख असं नाव दिलंय आम्ही जे काही वर्कशॉप्स घेतो त्यांना. कारण खूप वेगळ्या दृष्टीने आपल्याला मुलांकडं आणि त्यांच्या एकूण शिकण्याच्या प्रोसेसकडं आपल्याला बघावं लागणार आहे. आणि म्हणजे नंतर हे ओघामध्ये येईलच. कसं होतं आपल्याला आजकाल आपल्या शिक्षणामुळे म्हणा किंवा आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थिती जी आहे किंवा आपल्या ज्या काही धारणा आहेत, त्याच्यामुळे आपल्याला नेहमी असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ना मला पुस्तकामध्ये मिळते. आणि ह्याला नेट आहे, हल्ली Google आहे, की मला मुलांसोबत समजून घ्यायचं असेल, तर मग मी Google टाकीन. आज माझं मूल 2 तास जेवलं, मग काय करू? अशा खूप गोष्टी आपण Googleवरती शोधतो किंवा पुस्तकात म्हणजे आपल्याकडे हल्ली ते एक पद्धत आहे, की लगेचच मग प्रेग्नंट बाईसाठी पुस्तकं असतात. आणखीन मग आत्ता नवीन बाळ झालेल्या बाईंसाठी पुस्तकं असतात. डॉक्टर्स असतात, सल्ले देणारे असतात. हल्ली काउन्सिलर हा एक नवीन गोष्ट आली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे जात असतो. तर माझं असं म्हणणं आहे किंवा आम्ही सगळेच असं म्हणतो आता आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनी जे काम केलं, की समोर एक जिवंत पुस्तक आहे, मूल नावाचं. ते बघूया, ते वाचूया आणि ते समजावून घेऊया. कारण आपण सगळ्यांनी हे स्टेटमेंट नेहमी वाचलंय, की प्रत्येक मूल वेगळं असतं. वाचलंय ना? तर मग मग कुणीतरी जनरल असं लिहिलेलं पुस्तक असतं, की मुलांना दर 2 तासांनी भरवायला पाहिजे किंवा असं वगैरे. तर मग तिथे आपण न जाता माझ्या मुलाला कधी भूक लागते हे आपण समजून घेतो का? माझ्या मुलाला कधी काय होतंय हे मूल निरीक्षण करून आपण समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर मग मूल समजून घेताना आम्ही असे 4 त्याचे खरं तर आज अतिशय शॉर्ट आणि फास्ट प्रेझेंटेशन मला करायला लागतंय. कारण आम्ही कमीत कमी 3 दिवसाचं हे आमचं प्रेझेंटेशन असतं. खूप बारीक-सारीक गोष्टी सांगितल्या की हे जास्त पोहोचतं हे आम्ही बघितलंय. पण आज थोडंसं फास्ट करू आपण. मूल काय, कसं आणि का शिकतं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि परत इथे शिकणे हा शब्द आला, की आपण लगेच शाळेशी जोडतो. कारण आपल्या डोक्यात बसले मूल आपण नेहमी हे शिकायला आता शाळेत जायला लागला. मग शाळेत जायच्या आधी मूल करायचं ते काय?
तर त्याला आम्ही म्हणतो आकलन करून घेणं. ठीक आहे. मग मूल काय काय आकलन करून घेतं, कसं करून घेतं आणि का करून घेतं, हा एक मुद्दा आहे. आणि मग हे जे सगळं घडतं मुलाची प्रोसेस, त्याला आम्ही सहज शिक्षण म्हणतो. मग सहज शिक्षण म्हणजे नेमकं काय? ज्याला नॅचरल, सहज हा सहज शब्द नाहीये, तर तो नॅचरल ह्या अर्थी आपण वापरतोय. नॅचरल लर्निंग म्हणजे काय? हं. आणि मुलांचं खेळणं, चित्र काढणं हे सगळं त्यांच्या आकलन प्रक्रियेशी कसं संबंधित आहे आणि मग याच्यासाठी पोषक वातावरण आणि मोठ्यांची भूमिका काय? असे 4 मुद्दे आज मी फास्ट घेतीये. ठीक आहे? हां. तर सहज शिक्षण म्हणजे सगळ्यात सोपं मी म्हणते, की ज्या गोष्टी आपोआप आपल्याला येतात. जशी आपली मातृभाषा आहे. कुणी शिकवत नाही आपल्याला. आपण आजूबाजूच्यांचं ऐकून लहान मूल आपण किंवा आत्ता आणि आता सुद्धा म्हणजे लहान मुलाचंच मी नाही सांगत, आत्ता आपल्या शेजारी समजा कुणीतरी दुसऱ्या भाषेचे लोक आले राहायला आणि आपली त्यांची मैत्री झाली. हळू आपण पिकअप करतोच. तर हे सहज शिक्षण आहे. कुठलेही आपल्याला स्पेशल एफर्ट्स न करता आपल्यावरती त्या गोष्टी इतक्या लादल्या म्हणजे पडत असतात. लादल्या नाही, ते पडत येतात. नॅचरली आपल्यापर्यंत अशा पोहोचत असतात, की ते आपण आत्मसात करतो. त्याला आपण सहज शिक्षण म्हणतो. आणि हे सहज शिक्षण जन्मल्यापासून सुरू होतं आणि सतत चालू असतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला चॉईस नाहीये. लहान मुलं शिव्या देतं, बरोबर? कुठल्या शाळेत जाऊन शिव्या शिकतं? कारण आपण म्हणतो आमच्या शाळेत कधी मुलं शिव्या नाही आम्ही शिकवत. ते कानावर पडलेले असतात. आणि लहान मुलांची गंमत, की ते आपलं ऑब्झर्वेशन करत असतं. ठीक आहे. शिवी मुलाच्या तोंडून आली, की आपण प्रवोक होतो. आपण चिडतो. मुलाला ते समजतं. अत्यंत सुंदर ऑब्झर्वेशन करतात मुलं. बारीक. त्याला कळतं आणि पुढच्या वेळेला त्याला जर तुम्हाला राग आणायचा असेल, तर तो शिवी वापरणार. त्याचा अर्थ त्याला माहीत नाहीये. शिवीचा अर्थ त्याला माहीत नाही, पण त्याला हे माहिती आहे, की हां, मग घरातले प्रवोक होतात, त्यांना राग येतो. शिवी त्यांनी अशी सहज शिक्षणातून आलेली असते. म्हणजे आपण नंतर बोलणारच आहोत, की मग हे सहज शिक्षण होत असेल, तर मग आम्ही काय करायचं? ठीक आहे. तर चांगल्या वाईट गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी सहज शिक्षणातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. हं. त्यामुळे आता मी इथे म्हटलं, की शिकणे, मूल काय, कसं आणि का शिकतं, ही सगळ्यात बेसिक गोष्ट आपल्याला समजावून घ्यायला लागणार आहे. म्हणून आपण शिकणे हा शब्द थोडासा बाजूला ठेवू. आपण म्हणू, की आकलन करून घेतं किंवा त्याला समजतं, समज बनवून घेतं. हा थोडासा हिंदीमध्ये जातो, पण समज बनवून घेतं, असा आपण हे शब्द वापरू शकू. तर मूल कसं शिकतं आणि काय शिकतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय शिकतं? तर मूल हे आपला परिसर शिकत असतं. परिसर म्हणजे काय? त्याच्यात सगळ्याच गोष्टी येतात. नातेसंबंध येतात. आणखीन मूल्य, सगळ्यात महत्त्वाचं मूल्य आहे. काय-काय प्रक्रिया घडतात. मग वस्तू असतील तर मग त्यांचं मटेरियल काय, त्यांचं फंक्शन काय, त्यांचं मग कन्स्ट्रक्शन काय, रचना काय, हे सगळ्या गोष्टी मूल सतत शिकत असतं. आणि काय शिकतं मूल? तर ही निसर्गाची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये आपलं काहीही कॉन्ट्रिब्युशन नाहीये. जगण्यासाठी सुसंवादानं, एकोप्यानं, समाधानानं जगण्यासाठी शिकणं आवश्यक आहे. हे निसर्गाने दिलेल्या गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये आपलं काही कॉन्ट्रिब्युशन नाही. आपलं कॉन्ट्रिब्युशन असेल, तर ते कसं आपण कमी करू. हे सहज शिक्षण एवढं आपलं निगेटिव्ह कॉन्ट्रिब्युशन आहे. पण हे निसर्गासारख्या निसर्ग नियमाप्रमाणे होत राहतात. ही सजीवाची प्रेरणा आहे आनंदात राहण्यासाठी, समाधानात राहण्यासाठी. आणि कसं शिकतं? ह्याचे बरेच आहेत, जसे उपजत असतात काही गुण. काही निसर्गाने ह्या उपजत क्षमता दिलेल्या असतात. जसं जन्मलेलं मूल, त्याला दुधासाठी रडणं किंवा सुरक्षिततेसाठी रडणं, ह्या उपजत असतात. आता एका तासाचं मूल आहे, ते थोडीच त्याला काही कुणी शिकवलेलं असेल, की इथं आहे बरं का दूध, तू तिकडे जा वगैरे. तर ह्या उपजत काही गोष्टी असतात. नंतर ते मूल आता मगाशी सांगितलं तसं निरीक्षण करायला लागतं. सतत सूक्ष्म निरीक्षण करत असतं, अनुभव घेत असतं, अनुकरण करत असतं. आणि हे जे निरीक्षण, अनुकरण वगैरे गोष्टी त्यांनी ज्या केल्या आहेत, त्या पुन्हा मांडतं आपल्या पद्धतीने. ह्याला आपण खेळणं म्हणतो. हं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मुलांचं खेळणं ही जी आपल्या डोक्यातली कन्सेप्ट आहे आणि खरं त्याचं जे रूप आहे ते
वेगळं आहे. मूल स्वतः खूप काम काहीतरी, काहीतरी त्याचं चालूच असतं. जेव्हा आपण त्याला मोकळं सोडतो, जेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि खेळणी देत नाही, तयार खेळणी, तेव्हा मूल सतत काहीतरी करत असतं. त्याला आपण ते बघतो, हा खेळतोय बरं का, असं. तर ते जे खेळणं आहे, त्याचं जे अनुभव मांडणं असं आम्ही त्याला म्हणतो. अनुभव परत एकदा स्वतःच्या पद्धतीने ते मांडून बघतं. त्याच पद्धतीने खेळणं जे असतं ते त्यांनी काही त्या पद्धतीने ते जिथं चित्राची पॉसिबिलिटी असते. आता चित्र काढणं हे खूप नैसर्गिक नाहीये जसं खेळणं आहे. आता खेळणं आपण बघितलं, की कुत्र्याची पिल्लं, मांजराची पिल्लं खेळतच असतात सुरुवातीला. ते जितकं नॅचरल आहे तितकंच माणसाचं पिल्लू खेळणं नॅचरल आहे. पण चित्र काढणं तसं नॅचरल नाहीये. जिथे-जिथे चित्राचे पॉसिबिलिटी आहे. आता तुम्हाला गंमत सांगते. मी एका खेड्यामध्ये जवळ-जवळ 3 वर्ष मी येऊन जाऊन राहायचे. म्हणजे आठवड्यातले 3 दिवस खेड्यात, बाकीचे दिवस शहरात असं. तर तिथे मुलांना चित्र काढायलाच आवडायचं नाही. कारण तिथे त्यांना कधी शाळेमध्ये त्यांनी कधी वह्या दिल्या नव्हत्या का घरामध्ये अशी काही परिस्थिती नव्हती, की चित्र काढणं खूप महत्त्वाचं आहे. त्या मुलांना चित्र काढायला आवडायचंच नाही. पण आता आपल्याकडे अगदी मूल मला वाटतं 1ल्या-2ऱ्या वर्षापासून लगेचच आपण कागद, खडू-बिडू सगळे ठेवलेले असतात. मुलं भिंती रंगवतात. खूप प्रकार असतात चित्र काढायचे. तर तिथं मग हाच प्रकार असतो, की अनुकरण करणं आणि निरीक्षण जे असतं त्याचं ते त्यांनी तिथे मांडलेलं असतं चित्र स्वरूपामध्ये. तर ते चित्र काढणं हे सुद्धा त्याचं कसं शिकतं ह्याच्यामध्ये येतं. हं, हं. आता काय शिकतं आणि कसं शिकतं हे जास्त आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. मगाशी आपण हे सगळं बोललो. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आहे, की मूल आजूबाजूच्या परिस्थितीतून जीवन मूल्य शिकतं. हे खूप महत्वाचं आहे. आपण काय करतो मुलांना आधी सुरुवातीला ह्याच्याशी बोलू नको, मग त्याच्यामध्ये जातीभेद येतील, लिंगभेद येतील, आणखीन काही गरीब-श्रीमंत येतील. हे सगळं मुलांपर्यंत आपण पोहोचवलेलं असतं या ना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आपल्यालाही माहिती नसतं. मग ही कामवालीच आहे, मग तिच्याबरोबर तिच्या मुलाबरोबर तू खेळायचं की नाही हे निर्णय आपण घेतलेले असतात. आणि नंतर कधीतरी आपल्याला अरेच्या मुलांना मग मूल्यांची ओळख कशी करायची? तर मग आपण त्यांना गोष्टी सांगतो. हं. जेव्हा म्हणजे मग आपण नंतर ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. मूल निरीक्षण करतं आणि आपलं अनुकरण करतं. जेव्हा आपण मुलांना मूल्याच्या गोष्टी सांगतो, तेव्हा आपल्याला वाटतं की मूल मूल्य शिकलं, मूल गोष्टी सांगायला शिकतं. मूल ज्ञानेंद्रिय वापरून अनुकरण करत असतं. तो काय बघतं, हां, मग अशी गोष्ट सांगायची अशी असते बरं का. आतला संदेश त्याच्यापर्यंत पोहोचेलच असं नाही. अनुकरणातनं मुलांपर्यंत जास्त पोहोचतं. त्यामुळं मूल आपल्याला त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये चांगली मूल्य मूल्य मुलांमध्ये असतातच. उपजत असतात मूल्य, पण ती जोपासावी लागतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मूल्य जोपासावी लागतात. ती आपलं आपोआप अशी उमलून नाही येणार. घरामध्ये चांगले असे विचार, चांगली मूल्य जर मोठ्या लोकांमध्ये असतील, तर मुलांमध्ये ती आपसूक येतील. हं. आता ह्याच्यामध्ये मी लिहिलेत, की प्रेम आहे, ममता आहे, सहकार्य, मदत, काळजी, एकत्र असणं ही सगळी मूल्य आहेत आणि ही मूल्य कशासाठी आहेत? वंश सातत्य आणि वंश टिकून राहणे हा निसर्गाचा नियम आहे म्हणून आहे. आपण माणसाने ह्याच्यामध्ये काही कॉन्ट्रिब्युशन नाहीये. प्रत्येक प्राण्याचं पण हेच असतं. आपण एक निसर्गाचा भाग आहोत, त्यामुळे आपण निसर्गाप्रमाणेच वागतो सुरुवातीला तरी. नंतर आपण आपल्या शिक्षणामुळं असेल, खूप वेगवेगळ्या अपब्रिंगिंग, कंडिशनिंगमुळे आपण निसर्गापासून खूप लांब राहतो. मग आपल्याला वाटतं माणूस हा सगळ्यात महत्त्वाचा प्राणी आहे जगामध्ये वगैरे, वगैरे नंतर. पण मूल जेव्हा जन्मतं, तेव्हा ते कुठल्याही प्राण्याच्या पिल्लासारखंच असतं आणि ही प्रेम, ममता, सहकार्य, मदत, काळजी घेणे एकत्र हे प्रत्येक जिवंत माणसामध्ये या ना त्या प्रकारे असतंच. ही जीवनमूल्य आहेत. हं. आणि नातेसंबंध हे आता मोनाली म्हणाली, की खेड्यामध्ये आहेत. खेड्यामध्ये मला अत्यंत वेगळे-वेगळे नातेसंबंध बघायला मिळाले आणि मुलांना माहीत होते. म्हणजे माझ्याकडे एक डॉक्युमेंटेशन आहे. आज ते मी दाखवत नाहीये, पण माझ्याकडे खेड्यातली मुलगी 2 बाहुल्या घेऊन खेळत होती. मी तिला म्हटलं, "तू काय करतीयेस?" ती म्हणाली, "ह्या दोघी जावा-जावा आहेत."
बाहुल्या जावा जावा म्हणून खेळणारी मी पहिली मुलगी बघितली होती. म्हणजे इतक्या त्या मुलींना तो एवढा मोठा पट त्यांच्यासमोर असतो नात्यांचा. आपल्यासमोर, आपल्या मुलांसमोर तो नाहीये. त्यामुळे ही सगळे नातेसंबंध मुलं आपल्या परिसरातून शिकतात. परत वेगळे-वेगळे मटेरियल. आता साधा गोष्ट आहे, की आम्ही नेहमी खोड रबरचं उदाहरण सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे मुलांना चित्र काढताना खोड रबर द्यायचंच नाही. कारण खोडायची पॉसिबिलिटी असली, की मूल जास्त लक्ष देऊन चित्र नाही काढणार. खोडायला नाही पॉसिबिलिटी म्हटलं, की मूल व्यवस्थित लक्ष देऊन चित्र काढतं. हां, म्हणून खोड रबर द्यायचं नाही हा पहिला रूल आहे. पण समजा कधी आपण कुणी खोड रबर दिलं, तर मूल काय करतं? खोडायला सुरुवात करतं ना आणि खोड रबर कसं असतं सॉफ्ट, मग नखानी असं 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 करायला सुरुवात करतं. आपल्याला वाटतं मुलांनी खोडायला पाहिजे. लगेच आपण हिसकावून घेतो त्याच्या हातातनं. पण तिथं त्याचं नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, की त्याचं मटेरियल तपासणं. जी काही गोष्ट त्याच्यासमोर असेल, त्याचं मटेरियल तपासतं मूल, त्याचं काम बघतं. तुम्ही बघाल, की कुठेही गुळगुळीत असलं, की मूल घसरणारच तिथे. घसरूनच बघणार. खडबड जागेला नाही घसरणार. म्हणजे मला आता इतकं वाईट वाटतं, की हे सगळ्याचं डॉक्युमेंटेशन आमच्याकडे आहे. कधीतरी आपण एक 4 दिवस बसून फक्त हे डॉक्युमेंटेशन बघूया. मऊ असेल तर मूल घसरतंच तिथे. पाणी पडलेलं असेल, की मूल कधीही सरळ चालणार नाही. ते असं मस्त एक घसरत जाईल. तर हे सगळं त्याचं मटेरियल एक्सप्लोरेशन म्हणतो आपण. आणखीन जिथे-जिथे पॉसिबिलिटीज असतील आणि ज्या ज्या वस्तू आजूबाजूला असतील, ते घेऊन मग मूल त्याची एखाद्या गोष्टीची रचना समजावून घेतं. जसं तुम्ही बघितलं असेल, की अनंत वेगवेगळ्या प्रकारे मुलं घर-घर खेळतात. एक टेबल असेल शहरामध्ये, टेबल असेल त्याच्यावरती एक बेडशीट घालतात, की ते खाली टेबलाच्या खाली त्यांचं घर होतं. कधी-कधी वह्या, पुस्तकं एकमेकांवरती मांडतात, त्यांचं घर होतं. आणि या घराच्या खेळण्याला सुद्धा खूप छटा असतात. कधी-कधी त्यांना फक्त घराचं एक काय म्हणतो आपण त्याला कन्स्ट्रक्शन वाईज बघायचं असतं. मग त्यामुळं ते आता आम्ही एक शाळा चालवली 3 वर्ष, तर तिथे एक पाथवे केला होता आणि चुकून त्याचे 2-3 विटा लूज झाल्या होत्या. मग मुलांनी तिथल्या त्या विटा काढल्या आणि जवळ-जवळ अर्धा पाथवे त्यांनी सगळा त्या विटा काढल्या आणि त्याच्यातून अत्यंत सुंदर 2-2 मजली घरं बांधली होती मुलांनी. एकही त्याच्यामध्ये काही बाइंडिंग न घेता आणि बसण्यासारखी होती. म्हणजे जेव्हा त्यांना त्यांचं कन्स्ट्रक्शन बघायचं असेल, तर तेव्हा ती बांधून बघतात. वेगवेगळ्या पद्धतीने कापड वापरतील, काही जिथे जे मटेरियल अवेलेबल असेल ते मुलं वापरतात. मुलांना हट्ट नाहीये, की मला आणून द्या. हं. आणखीन मटेरियल आणि प्रक्रिया. जसं मुलांना बाळ-बाळ खेळायचं असतं कधी-कधी, आई-वडील खेळायचं असतं, नवरा-बायको खेळायचं असतं, तेव्हा मग घर कसं दिसतं त्याला महत्त्व नसतं. तेव्हा त्या प्रक्रियेला महत्त्व असतं. मग ते कुणीतरी म्हणजे आपल्या डोक्यामध्ये आहे पक्कं, की मग बाबा ऑफिसला जातील, आई स्वयंपाक करेल वगैरे-वगैरे जी किंवा हल्ली आई पण ऑफिसला जाते. हे मूल खेळत असतं कारण हे त्यांनी बघितलेलं असतं आणि हे त्याचं आपलं निरीक्षण असतं आणि हे त्याचं शिकणं आहे. ह्याला सहज शिक्षण म्हणतो आपण. तर मूल हे सगळं असं शिकत असतं. आणखी दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये निरीक्षण करतं आणि ज्ञानेंद्रियांचा वापर करून मूल शिकतं. पहिली जी 8 वर्ष मिनिमम आहेत, त्यावेळेला मुलाला प्रत्यक्ष जग अनुभवायचं असतं. मुलाला जे मोठे करतात, मोठ्यांचं जे जग आहे त्याचा त्यांना भाग व्हायचा असतो. आणि आपण नेमक्या ह्या वयामध्ये त्यांना मग भातुकलीच देऊ किंवा खोट्या-खोट्या गोष्टी देऊ. मोठ्या जगाचा आपण त्यांना भाग नाही करू देत. मुद्दाम नाही होत, पण आपलं ते कंडिशनिंग आहे. मग आपल्याला उगीचच वाटतं, की मुलांना अशी छोटी-छोटी गोष्टी आवडतात. म्हणजे छोटं गॅस असेल खोटा-खोटा, त्यांना खरंच हवं असतं. त्यांना खऱ्या पोळ्या करायच्या असतात. पण आपण त्यांना भातुकली आणून देतो. पण मुलांना ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष जगाच्या अनुभवायच्या असतात आणि जिथे-जिथे शक्य आहे तिथं ते ज्ञानेंद्रियांचा अवलंब करतात. तुम्ही बघितलं असेल छोटं मूल असतं आपलं अगदी जन्मलेलं. एक 3-4 महिन्यानंतर जे हातात येतं ते तोंडात घालून बघेल, टाकून बघेल, आवाजासाठी. हं. असे सगळे आपली ज्ञानेंद्रिय ते वापरत असतं आणि ते त्याचं जग समजून घेत असतं. अनुकरणातनं पण जग समजून घेतं. ठीक आहे.
आणखीन ह्याच्यात पहिली गोष्ट, शिकणे हा शब्द का वापरत नाहीये, तर शिकणं हा अजेंडा नाहीये मुलांचा. ते बाय प्रॉडक्ट आहे. कुतूहल आणि खेळकरपणा ह्या 2 क्वालिटीज आहेत मुलांच्या. कुठल्याही गोष्टीचं तुम्ही बघितलं असेल, एक जे आला तर मुलं किती उभी राहतात बघत. अतिशय कुतूहल असतं मुलांना. काय-काय घडतं त्या सगळ्या गोष्टींबद्दल आजूबाजूला. एक मुंग्यांची रांग चालली तरी मुलं बघत असतात. तर हे जे कुतूहल आहे आणि त्याच्यातून जो खेळकरपणा, त्याच्या कॉम्बिनेशनमधनं मुलं खेळत राहतात आणि काही ॲक्टिव्हिटीज करत राहतात, काही गोष्टी स्वतः करत राहतात आणि त्याच्यातून मुलांचं आकलन घडतं. शिकणं नाही. मूल शिकत नाही. म्हणजे असं मला आज हे शिकायचं आहे, मला आज मुंगी शिकायची आहे, नाही. जे समोर असेल त्याचं मूल कुतूहलातनं निरीक्षण करत जातं. त्याचे काही त्याच्यातनं खेळकरपणातनं काही गोष्टी मांडत जातं आणि त्याच्यातनं त्याचं आकलन करत. तीच गोष्ट असते. मग आता उलटं मी तुम्हाला सांगते, जेव्हा मुलांना आपण शिकवतो विशेषतः शाळेमध्ये, तेव्हा काय घडतं? ज्ञानेंद्रिय वापरून मूल शिकत असतं. हां? मग आपण मारे त्यांना खूप काही माहिती सांगत असतो आणि परत आपल्याकडे एक गंमत आहे, की शाळेमध्ये माहिती इकडून-तिकडं जाते आणि आपल्याला वाटतं ज्ञान आहे, ते ज्ञान नाहीये. तर माहिती आपण मुलांना सांगत असतो आणि मूल काय शिकत असतं, मुलाचं डोकं हे शिक्षक जे बोलतात, तिथं कनेक्टेड झालेलं असतं. कारण मुलांना आपण ऐकवत असतो. पण बाकीची जी ज्ञानेंद्रिय असतात मुलाची, ऑब्झर्वेशन असेल, ते सगळं शिक्षकाला बघत असतं. घरी गेल्यावर मूल टीचरच खेळतं ना? का खेळतं टीचर? कारण त्याचं ते लर्निंग ते झालेलं असतं. टीचरची पर्सनॅलिटी जी असेल ते त्याचं लर्निंग झालेलं असतं. माहिती डोक्यात गेलेली असेल, नसेल माहिती नाही, नाहीतर पाठांतर करायला नाही लागत. पण त्याचे जे लर्निंग असतं, कारण तेव्हा मूल ज्ञानेंद्रियाच्या विशेषतः पहिली 8 वर्ष मूल ज्ञानेंद्रिय वापरून सगळं जग समजून घेत असतं आणि तेव्हा आपण त्याला अ, बुद्धीचा वापर करायला सांगतो किंवा तिथे ते मूल तेवढं कॅपेबल नाहीये किंवा त्याची ती सिस्टीमच तेव्हा तेवढी नाहीये. हं. जेव्हा आपण शिकवतो तेव्हा मूल आपल्याला शिकतं. आपल्याला जे शिकवायचं आहे ते नाही शिकत. हां. आता पहिल्यांदा मूल जेव्हा जन्मतं तेव्हा ते काय शिकतं? प्रेम, ममता, काळजी ह्या गोष्टी मूल शिकतं. आई समोर असते आणि आई जे मुलाला देते, ते मूल आत्मसात करतं, ते ॲब्सॉर्ब करतं आणि ते मूल शिकतं. त्यामुळे आता ही मुलगी आहे, एका छोट्या आदिवासी एरियामधल्या एका शाळेमध्ये मी गेले होते. तिथे आम्ही काही कन्सल्टिंग देत होतो. तर ही मुलगी बाळ खेळत होती. आता हे उदाहरण सांगायचं म्हणजे हा मला खूप महत्त्वाचा फोटो वाटतो. मी बहुतेक सगळीकडे हा दाखवतेच. 2-3 गोष्टी आहेत म्हणजे त्या मुलीला आई खेळायचं म्हणजे तिने ट्रॅडिशनली मग तिथे ओढण्या पडल्या, तर त्याची साडी नेसली. मग बाळ जसं दिसतं तसा तिला एक लाकडी ठोकळा मिळाला. साधर्म्य आहे, बाळ उभं असतं. फक्त साधर्म्य असलेला एक ठोकळा तिला मिळाला आणि तो तिने बाळ म्हणून कडेवर घेतला. म्हणजे ती आणि तिचा चेहरा बघितला की कळतं की तिला किती प्रेम आहे आपल्या बाळाबद्दल. हो की नाही? तर अशी ती मुलगी आहे, ती आईचं प्रेम शिकली आहे. हं. आणि तुम्हाला अजून एक दाखवते. आता ही मुलगी बघा, सेम आहे, ही शहरातली मुलगी आहे. सॉरी त्याचा आवाज शेअर झालाय का मला बघायचं होतं फक्त. आवाज ऐकू येतोय का तुम्हाला? अगदी पुसट आवाज येत होता ताई. एकच मिनिट हां, इथं मी करते शेअर कॉम्प्युटर सॉन्ग. हां, ठीक आहे. हे बघ हा आहे ना तुझा फ्रेंड चिक्कू. आता आपण खेळायला आलो तर खेळू ना. तिघ जण 1 2 3 4 4 जण खेळू ना आपण. तू का अशी उदास आहेस? चल ना आपण खेळूयात. मावशी
म्हणजे तिची आई तिच्याशी काय काय बोलत असेल सगळं आपल्याला कळतं. आणि हे पॅन्डेमिक मधलं आहे, बाहेर पडू शकत नाहीये. त्यामुळं हे त्या चिकूचं, त्या खुर्चीचं जसं समजूत घालणं आहे, तसं स्वतःचं पण एका पद्धतीने समजूत घालणं आहे. हा पण व्हिडिओ का महत्वाचा आहे? एक म्हणजे ती त्या पद्धतीने त्या खुर्ची आणि स्टूलाशी जसं काही ते खरंच तिचे मित्र किंवा बाळं किंवा भावंड आहे असं बोलतीये. म्हणजे आमचा एक नेहमीचा मुद्दा आहे, की मुलांना तयार खेळण्यांची गरज नसते. मागचा पण फोटो मी त्याच्यासाठीच मला महत्वाचा वाटतो. त्यावेळेला त्या मुलाला ज्या काही त्याला आम्ही खेळणी पण नाही म्हणत. जसं नाटकामध्ये प्रॉप्स असतात की नाही, त्या वेळचे असतात ते. तर तसे हे त्यांचे एक प्रकारे प्रॉप्स आहेत. आता हिला मित्र-मैत्रिणी खेळायचे आहेत आणि हल्ली बहुतेक सगळे एकच मुलं असतात. घरामध्ये दुसरं मूल नसतं. मग त्याला कुणाशी तरी हे शेअर करायचंय, तर तिने हे 2 प्रॉप्स निवडले. त्यांना काय आपली भावंड किंवा फ्रेंड जे असेल ते केलं आणि मग ती त्यांच्याशी बोलायला लागली. इथं तिला बाहुल्यांची गरज नाहीये. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या आता बाहुल्या म्हणजे खेळणी हे इतकं नॉर्मल झालंय घरांमध्ये, की लोकांना वाटतं खेळणी नाही दिलं तर मुलं खेळणार कशी? तर ही अशी खेळतात मुलं. मुलांना खेळण्यांची गरज नाहीये. उलटं खेळण्यांमुळे मुलांचे खूप तोटे होतात. हं. तर आता मुलांना म्हणून मग हा पुढचा मुद्दा आमचा आहे, की तयार खेळण्यांची गरज नाहीये मुलांना. हां. तर अनुभव मांडताना त्यांना ज्या गोष्टींची गरज असते, त्या गोष्टी मूल स्वतः तयार करून घेतं आणि ते परत आजूबाजूला आता त्या मुलीला तो शाळेमध्ये एक लाकडाचा ठोकळा मिळाला, ते तिचं बाळ झालं. हिच्या घरात एक खुर्ची आणि स्टूल होतं, ते तिचे मित्र किंवा भावंड झालं. आणि जेव्हा आता ते जे लाकडी ठोकळा होता, थोड्या वेळाने त्यांचं ते बाळ-बाळ खेळून झालं आणि त्यांना पडद्याचं काहीतरी खेळायचं होतं, तर तिने तो ठोकळा तिथे वजन म्हणून वापरला. ती त्या ठोकळ्यात गुंतली नाही. हे महत्वाचं असतं, की असे जे स्वतः तयार केलेल्या वस्तू असतात, त्याचे अनंत उपयोग मुलं करतात. कारण ते त्याच्यात गुंतत नाहीत मानसिकदृष्ट्या. आपण जेव्हा तयार खेळणी आणतो, मग ते आपण सांगतो, "अरे, हे तुझ्यासाठी आहे बरं का, मग केवढं महागाचं आहे, अमुक-तमुक," की मुलं तिथं मानसिक गुंततात. त्यामुळे 16-16 वर्ष झाली तरी ते एक टेडी बिअर घेऊन झोपतात. असं त्यांचं हे अननॅचरल गुंतणं आहे, जे अशा खेळामध्ये होत नाही. ठीक आहे. आता म्हणून मी हा पुढचा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. सेम मुलगी आहे आणि सेम स्टूल आणि खुर्ची आहे. म्हणजे तिथं जर आपण बाहुल्या तिला दिल्या असत्या, तर ती हा खेळ खेळू शकली नसती ना. ढोल ते कधी बघितले असतील तिने. तर हा तोटा आहे रेडीमेड टॉयजचा. तयार खेळण्यांचा हा तोटा आहे, की ती जन्मभर तीच राहतात. व्हेअरएज मुलांना ते डायनॅमिक्स लागतात. वेगळ्या-वेगळ्या गोष्टी लागतात त्यांना आणि ते बनवून घेतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्हाला असा वाटतो, की मुलांची ही जी आकलनाची प्रोसेस चालू असेल, त्याच्यात मोठ्यांनी पडू नये. कारण आपण नेहमी आणि हाही एक मुद्दा कालच आमचा एक वर्कशॉप चालला होता, तर मग हम बच्चों के साथ खेलते हैं असं ती एक टीचर सांगत होती. हम इतने उनको फ्रीडम देते की हम उनके साथ खेलते हैं. तर आम्ही म्हणालो की प्लीज मुलांबरोबर नका खेळू तुम्ही. कारण मुलांचा जो इनोसन्स आहे, मुलांची जी त्या क्षणी त्यांची जी मेंटल त्यांचं जे रचना असेल, आपण त्याच्यातनं खूप पुढे गेलोय. आपल्यावरती खूप कंडिशनिंग झालंय. तर आपण तसे नाही होऊ शकत. आता आमची एक मीटिंग चालली होती आणि परत हा मुद्दा सतत येतो. लोकांना असं वाटतं, की मुलांबरोबर खेळलं, की मुलांना म्हणजे आपण काहीतरी खूप भयंकर महत्त्वाची गोष्ट करतोय. तर आम्ही असं बोलत होतो, Zoomवरच चालली होती आणि एक अशी आई बसली होती आणि त्यांच्या पाठीवरती त्यांचा मुलगा उड्या मारत होता. आणि त्या बोलत होत्या, आम्ही सगळे बोलत होतो. तर मग मुलांबरोबर का खेळायचं नाही? मी म्हटलं, "आता तुमचा मुलगा जे तुमच्या पाठीवर उड्या मारतो, तसं तुम्ही मारू शकणार आहे का?" नाही मारू शकणार. कारण ते नॅचरल आहे. आपण करायला जाऊ ते खूप ॲबनॉर्मल असेल. कारण आधी आपलं डोकं चालतं आणि मग आपण वागतो. मुलांचं तसं नाहीये. ते जे समोर जी सिच्युएशन आहे त्याला कसं रिस्पॉन्ड करायचं. आई वाकली आहे तर मुलं उड्या मारणारच. म्हणजे जे काही तिथे दिसतं त्याला मुलं रिस्पॉन्ड करत असतात नॅचरली.
विचार नसतो तिथे की आई आता अशी बसली की मग अशी उडी मार, ते एकदम अशी रिॲक्शन असते मुलांची जी आपल्यामध्ये नाही आहे. त्यामुळे मुलांना खेळणी अजिबातच द्यायची नाहीत, कारण मग मुलांची क्रिएटिव्हिटी थांबते तिथं. ही जी क्रिएटिव्हिटी आहे आहे ते वस्तू 100 वेगवेगळ्या पद्धतीने वापरून बघणं, ते मुलांचं थांबतं. हां. आणि दुसरं म्हणजे मूल प्रक्रियेत गुंतलेलं असतं. हे जे करत असतं, ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत समजून घ्यायच्या, जग समजून घ्यायच्या, नातेसंबंध ज्या काही गोष्टी ते समजून घ्यायच्या. जेव्हा तयार खेळणी आणतो, तर ते मूल वस्तूमध्ये गुंततं, त्या प्रॉडक्टमध्ये गुंततं. कारण परत ते खेळणी सगळी ही बाजारातली असल्यामुळं मुलाला काय आवडेल, मुलाला काय अट्रॅक्टिव्ह वाटेल, ह्या सगळ्याचा रिसर्च करून ती खेळणी बनलेली असतात. रंग असतील, आवाज असतील, आणखीन ते चालणारी असतील, की मुलांना त्याचं अट्रॅक्शन वाटतं. मुलं खूप व्हल्नरेबल असतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पटकन कशाचाही त्यांच्यावर इम्पॅक्ट होतं. मग अशी एकदम अट्रॅक्टिव्ह खेळणी बघितली की मूल त्याच्यामध्ये गुंततात. त्यामुळं मुलांचं तिथे क्रिएटिव्हिटी थांबते. आणि परत दुसरी गोष्ट असते की मूल त्याचा प्रॉप म्हणून खेळण्यांचा नाही उपयोग करून देत आपण. महागाची असतात, मोडतात, तुटतात वगैरे वगैरे. त्यामुळे तसाही मुलांना त्याचा उपयोग होत नाही. आणखीन मानसिक गुंतवणूक मगाशी म्हटलं तसं, की हे तुझं आहे, तुझ्यासाठी गिफ्ट आहे म्हटलं, की जे मुलांमध्ये नाही आहे नॅचरली, पॉझिटिव्हनेस मुलांमध्ये नॅचरली नसतो, तो आपण तुझं 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 करत आपण तो आणतो. नाही तर मुलं शेअर खूप चांगलं करत असतात. ठीक आहे. आणि मग मुलांना आपण परत कन्झ्युमर बनवतो आणि आपण त्यांना खेळण्याची सवय लावतो. खूप वेळेला आम्ही तुला बाहेर जातोय, सोडून जातोय, येताना खेळणी आणू, ह्या पद्धतीने बरीच खेळणी घरी आलेली असतात. मग आपण त्यांना सवय लावतो, पण मुलांना अजिबात तयार खेळण्यांची गरज नाहीये. आणखीन मग अशी आपण म्हटलं की खेळकरपणा आणि कुतूहल ह्याच्यातनं खूप गोष्टी मुलं शिकतात. आता मी फक्त आणि हे सगळे मला ठाण्याच्या आमच्या ग्रुपमधून आलेले डॉक्युमेंटेशन फक्त मी आज इथे शेअर करतेय. तर हे पण आम्हाला ठाण्याच्या ग्रुपमधूनच आलंय की मिक्सर, स्वयंपाकघरामध्ये वापरत असलेल्या मिक्सरमध्ये मुलं काय काय बघतात. किती सुंदर आवाज काढला मिक्सरचा. जनता पूरा उत्सव है. म्हणजे मिक्सर त्याचा चालू होता तोंडानी, आणि तोपर्यंत त्यांनी तिकडे एक जुनी कॅसेट असते त्याची शेगडी केली. मिक्सर आवाजातून बंद केला. हातात काही चालू नव्हतं त्याचं, आवाजातून मिक्सर बंद झाला. आणि मग त्याने ते मिक्सरमध्ये जे काही मसाला बिसाला काय केलं असेल ते त्या शेगडीवरच्या पातेल्यामध्ये टाकलं. आणि तुम्ही बघाल मोठा मुलगा आहे हा, वयाची अट नसते. मूल कुठल्याही वयामध्ये असे एक्सप्लोरेशन्स करत असतं. हा एक आहे व्हिडिओ. नंतर त्याचं आईकडे, आम्ही आई आणि वडिलांना सांगितलेलं असतं की जेव्हा मुलाचं कॅमेऱ्याकडे लक्ष होईल तेव्हा कॅमेरा बंद, की मुलं कॉन्शियस नाही व्हायला पाहिजे की मुलं लगेच परफॉर्म करायला लागतात. त्यामुळे जेव्हा त्याचं लक्ष गेलं त्यांनी कॅमेरा बंद केला. पण इथे सुद्धा डब्यावर डबा ठेवणं हे जे मिक्सरचं काम आहे आणि आवाज, प्रत्येकामध्ये आवाज खूप अट्रॅक्टिव्ह झालाय मुलांना. आणि हे एक एक्सप्लोरेशन आहे.
आणि मुलं अशी तासनतास खेळत बसतात. आपल्याकडे एक अटेन्शन स्पॅन हा एक प्रकार आपण वापरतो, की नाही मग 45 मिनिटांचा असतो किंवा काय आपण ठरवलेलं असतं. पण असं मूल असं काही एखादी गोष्ट घेतली की मूल हेच तासनतास करत बसतं. आणखीन ज्ञानेंद्रिय वापरून जगाची ओळख करून घेतात मुलं. आणि गुळगुळीत दगड असेलच तरच मुलं असं करणार. मटेरियलिटी त्यांनी आधी बघितलेली असते. खडबडीत दगड असेल तर ते असं नाही गालावरती लावून बघणार. निरीक्षण आणि अनुकरण हा एक खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. कुत्रा आपल्या नॅचरल इन्स्टिंक्टनी चढायचा प्रयत्न करतो, पण ते बाळ मात्र कुत्र्याचं अनुकरण करते. हे अत्यंत महत्वाचं आहे. कुत्रा असं बघत नाही की हे बाळ कसं चढतंय. कुत्रा आपल्या आपण चढायचा प्रयत्न करतं. पण हे जे माणसाच्या बाळाचं जे आहे की अनुकरण करणे आणि त्याच्यातनं शिकणे हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की मोगली वगैरे ज्या गोष्टी होत्या, ऐकलं असेल तुम्ही की एक लहान मुलगा जेव्हा लांडग्यांच्या कळपामध्ये सापडला तेव्हा तो लांडग्यांसारखा, म्हणजे ह्या खऱ्या गोष्टी आहेत. पिक्चर नंतर आला पण ह्या भारतातलीच गोष्ट आहे. अशा खूप गोष्टी आहेत. तुम्ही जर नेटवरती बघितलं तर एक कुत्र्यांच्या जे घर असतं त्याच्यामध्ये दारुडे आई वडिलांचा मुलगा तिथे वाढला, मुलगी तिथे वाढली, तर ती अगदी कुत्र्यांसारखीच भुंकायची वगैरे. तो व्हिडिओ आहे नेटवरती. तर अनुकरणातनं मूल शिकत असतं. निरीक्षण करतं, अनुकरण करतं आणि त्याच्यातनं शिकतं. आणखीन दुसरे एक महत्वाचे आहे की आपलं जगणं जसं समग्र होलिस्टिक असतं. आपण असं म्हणत नाही आज मी गणित जगणार आहे आणि उद्या मी जरा सायन्स जगून बघते, असं नाहीये. तर आपल्या जगण्यामध्ये प्रत्येक भाग आहेत. तसं मुलांचं सहज शिक्षण हे सुद्धा होलिस्टिक असतं. प्रत्येक आस्पेक्ट त्याच्यामध्ये असतोच. किती विटा लावल्या तर आपण सेफली चढू शकतो ह्या मुलाला कसा अंदाज आला असेल? एक वीट लावून बघितली, त्याला असं वाटलं की नाही अजून एक लागेल, आणि हे अगदी नॅचरल होतं. म्हणजे त्यांनी काही तिथे आधी काहीतरी गणित वगैरे केलं वगैरे नाही. तर त्यांनी आधीच आजमावून बघितलं शिडीची स्ट्रेंथ आणि मग त्यांनी 2 वीट, म्हणजे हे जे विज्ञान आहे, नंतर आम्ही हे कॅप्शन दिलंय विज्ञान म्हणून, पण ते त्याचं जगणं आहे जसं आपलं पण असतं. स्वयंपाकघर हे आपल्याला सगळ्यांना माहिती, विज्ञानाचं अत्यंत सुंदर उदाहरण आहे. आणखी छोट्या छोट्या खूप गोष्टी आहेत. जसं मुलांची भीती 2 प्रकारची असते. एक म्हणजे आपल्याला माहित नसलेल्या गोष्टींची भीती असते, जी एक नॅचरल भीती असते. नैसर्गिक भीती ही आपल्या संरक्षणाचा भाग असते. त्या भीतीतनं मुलं बाहेर पडतात. पण आपण मोठे त्यांना अशी मानसिक भीती घालतो. बुवा असेल, भूत असेल, तिकडे जाऊ नको, चेटकीण आहे किंवा तिकडे जाऊ नको, आणखीन काय आहे, तर ही काल्पनिक आहे. मुलांनी ते बघितलेलं नाहीये, त्यामुळे ते त्यांच्या डोक्यातनं जात नाही. आणि ही जी मानसिक भीती आपण घालतो ती अजिबात मुलांच्या डोक्यातनं जात नाही. मुलं त्याच्यातनं बाहेर नाही पडू शकत. व्हेअरएज नैसर्गिक भीतीतून मूल स्वतः प्रयत्न करून बाहेर पडतं.
त्यामुळे मुलांना आपण ही जी भीती घालतो त्याच्यावरती आपल्याला खूप काम करायला पाहिजे. आता हा मुलगा आहे, तर हा मांजरींना खूप घाबरायचा. म्हणजे आम्ही एक सेंटर चालवत होतो मध्ये पॅन्डेमिकच्या आधी. तिथला हा व्हिडिओ आहे. हा म्हणजे नेहमी यायचा तो मुलगा तिथे सेंटरवरती. असं झालं आणि नंतर नेक्स्ट टाईम एक 2-3 दिवसामध्ये त्याला हँडल करायला जमायला लागलं. म्हणजे पण आम्ही तिथे होतो, पण आम्ही कुणी त्याला असं म्हटलं नाही, "अरे त्याला हात लावू नको किंवा ते चावेल" वगैरे. आम्ही होतोच शेजारी. पण त्याला असं नव्हतं की ह्या आहेत. आम्ही फक्त बघत होतो आणि तो त्या मांजरीला कसं डील करायचं तिच्याशी ते ठरवत होता. मांजरीच्या भीतीतून तो नंतर बाहेर पडला. हं. तसंच सृजनशीलता ह्या शब्दाचं एक आहे. तुम्ही वाचा, कारण सांगायला खूप वेळ लागेल मला. ठीक आहे? आता मी एका आश्रमशाळेमध्ये मध्ये जायची. खूप रिमोटमध्ये एक आश्रमशाळा होती. तिथं मी 1-2दा गेले होते. तर तिथल्या मुलांनी हा बॉल बनवला होता. अतिशय म्हणजे निकृष्ट दर्जाचं म्हणू शकू तसं ते आश्रमशाळा होती, सरकारी आश्रमशाळा. काहीच नसायचं तिथे. त्या मुलांना खेळायला पण काही नसायचं. तर त्यांना सॉक्स द्यायचे थंडीच्या दिवसामध्ये. खूप थंडी असायची. सॉक्स द्यायचे. तर त्या मुलांनी तो सॉक्स फाडला. त्याच्यामध्ये काही चिंध्या वगैरे भरल्या आणि तिथे कन्स्ट्रक्शन चालू होतं. त्याच्यातली तार त्याला मिळाली. ती तार त्याला गुंडाळली आणि त्यांनी स्वतःचा बॉल बनवला. जे बॉल नाही, हा प्रकार तिथे त्या मुलाकडे नव्हता. माझा मी बनवून घेतो आणि ह्याच्यामध्ये परत इगो नसतो. बॉल नाही आहे ना, पण मला बॉल खेळायचा मग मी बनवून घेतलं. इतकं सोपं आणि साधं असतं ते. जीवन मूल्यांचं आपण मगाशी बोललोच आहोत. ही सगळी विकसित होण्यासाठी पोषक वातावरण लागतं. मूल्य असतात, पण ती बाहेर येण्यासाठी आपल्याला पोषक वातावरण लागतं. परत दुसरी गोष्ट म्हटलं, की जी मूल्य मुलांमध्ये यायला पाहिजेत असं वाटतं, ती आपल्यात असली पाहिजेत आणि ती मुलांना दिसली पाहिजेत. आपल्या वागण्यातून दिसतं आणि मग मुलं ती मूल्य त्यांच्यापर्यंत पोहोचतातच. म्हणजे आपण खूप अशी घरांमध्ये आपण बघतो, की अरे हा मुलगा असा कसा आहे? मग आपण त्यांच्या आई-वडिलांना जेव्हा भेटतो तेव्हा लक्षात येतं, हां, ह्यांच्या घरामध्ये आपण त्याला वळण हे नाव देतो. हे ह्यांच्या घरातलं वळण आहे बरं का. तर ती मूल्य असतात. हं. आणि ही स्पर्धात्मकता वगैरे ह्या गोष्टी आहेत ना, ह्या मुलांसाठी फारच म्हणजे त्यांचं खच्चीकरण करणारे आहेत खरं तर. कारण कसं असतं, की मूल स्वतःशी स्पर्धा करत असतं नेहमीच. म्हणजे मूल आज इथून उडी मारेल, 2-4 दिवस तिथून उडी मारेल एका पायरीवरून आणि जेव्हा त्याला कॉन्फिडन्स येतो, ते नक्की पुढच्या पायरीवर जाऊन उडी मारतं. आज दुसऱ्या पायरीवरून मारली, की उद्या ते तिसऱ्या पायरीवरून उडी मारणारच आहे. कारण त्याचं अंतिम ध्येय असतं सर्वोत्कृष्ट बनणं. प्रत्येक प्रत्येक लिव्हिंग बीइंगचं, प्रत्येक सजीवाचं असतं, की माझ्या जेवढ्या कपॅसिटीज आहेत त्याच्यातलं मी जास्तीत जास्त चांगलं कसं होईन. निसर्ग आहे, परत हा निसर्गच आहे. हं. तर आपण काय करतो, त्याला दुसऱ्याशी स्पर्धा करायला लावतो. दुसऱ्याशी स्पर्धा केल्यामुळं समजा त्याची वेगळ्या पद्धतीची कपॅसिटी असेल. आपण ते नेहमी तुम्ही बघितलं असेल WhatsAppवरती असतं, की कुत्रा आणि हत्ती आणि काय-काय प्राणी त्यांनी उभे केलेत आणि सांगितले, की तुम्ही सगळे सेम आहात. जसं कुत्र्याला सांगितलं तू झाडावर चढ, हत्तीला सांगितलं तू पोह किंवा माशाला सांगितलं तू पळत जा वगैरे, वगैरे. हे जितकं हास्यास्पद आहे, तितकंच एका मुलाला दुसऱ्या मुलाशी स्पर्धा करणं हे हास्यास्पद आहे. कारण मूल सतत स्वतःची स्पर्धा करत पुढं जातच असतं. पुढं जायला लोकांशी स्पर्धा करायची गरज नाही. समजा त्या मुलापेक्षा एखादा आपण अगदी असं एक उदाहरण घेऊ, की माझा मुलगा एखादा अत्यंत सुंदर खेळतो. समजा त्या शाळेमध्ये तितका सुंदर खेळणारा मुलगा नाहीये. मग हा मुलगा राहिला तिथेच.
त्याची कपॅसिटी आणखीन जास्त असू शकेल की नाही. पण आपण काय म्हणतो, अरे हा शाळेत नेहमी पहिला. मग तो पहिला आला की मग तो तिथेच बसला, पण जगामध्ये केवढे त्याच्यापेक्षा पुढे जाणारे असतील. पण जेव्हा हा स्वतःवरती काम करतो, ठीक आहे आज मी इथं आहे, मग मी उद्या ह्याच्या पुढे मी जाईन, मी माझ्या पुढं जाईन आणि मी दुसऱ्याच्या पुढं जाईन, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे मुलांनी नेहमी स्वतःशी स्पर्धा करावी. इतरांना हरवायचा आनंद हा परत त्यांचे जे बंधुता सहकार्य वगैरे म्हणतो त्या व्हॅल्यूजना पूर्णपणे निगेट करतात ह्या गोष्टी. ठीक आहे. आता हे एक खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. संपलं भांडण. खुर्चीवरून जी मुलं भांडत होती, भांडता भांडता त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण हेलकाव्यांचा खेळ खेळतो इथे, आणि मग ती तिकडे गेली. भांडण संपलं. पण जेव्हा आता हे रतीच्याच शाळेचं आहे आणि रतीच व्हिडिओ काढत होती, रती भोसेकर जी सरस्वती स्कूलची मुख्य आहे, तर ती म्हणाली, तिच्या लक्षात आलं, ती म्हणाली मी जर इथं मध्ये पडले असते तर हे भांडण मिटलं नसतं. पण ती शांतपणे व्हिडिओ, त्या मुलाने 2-3दा तिचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला पण रतीने लक्ष नाही दिलं. बरोबर त्यांचं भांडण संपलं आणि खेळायला सुरुवात झाली. म्हणजे हा मुलांचं हे खरं नेचर आहे. तात्कालिक असतं ते भांडण वगैरे, पण आपण मोठे मध्ये पडतो, मग आपण न्याय देतो, तिथे जजमेंट असतं, तू चुकलास, तू बरोबर आहेस, मग तू क्षमा माग, तू सॉरी मग आणू, आपण ते उगीच वाढवतो. मुलांनी तिथल्या तिथे ते मिटवलेलं आहे. तर हा मुलांचं हे जे त्यांचं व्हॅल्यू आहे ही खूप महत्त्वाची आहे. आणि अशा खूप व्हॅल्यूज आहेत की ज्याच्यामध्ये आपण नाही पडलो तर खूप चांगल्या पद्धतीने मुलं पुढे जातात. ठीक आहे. तसंच चित्र काढणं आहे. परत जे जे खेळामध्ये आहे ते सगळ्या गोष्टी इथं आहेत. मुलांना एकत्रच जशी खेळायला आवडतं तसं चित्र सुद्धा एकत्र करायला आवडतं. हे पॅन्डेमिकच्या वेळची चित्र आहेत. त्यामुळे तुम्हाला दिसेल की मास्क घालून त्या मुलाचे आजोबा बाहेर पडलेले आहेत, कुत्र्याला फिरायला घेऊन चाललेत. हे खेड्यातल्या एका मुलाने चित्र काढलंय. नदी आहे, मासे आहे, म्हणजे जे जे परिसरात आहे त्या सगळ्याचे चित्र मुलं काढतात. इथे तुम्ही बघाल नदीत मासे आहेत, खेकडे आहेत, घरं अशी एकमेकांना जोडलेली, कारण पायवाटा असतात. हां, तर हे सगळं त्या मुलांनी शेतं वगैरे सगळं त्या मुलांनी काढलं, कारण तो त्याचा परिसर आहे. आणखीन हे खूप इंटरेस्टिंग एक चित्र एका मुलाने काढलं होतं की आंब्याचं झाड आहे हे. तर त्याच्यामध्ये 3 आंबे त्यांनी काढलेत. हा आंबा आहे अर्धाच काढलाय कारण खारीनी खाल्लाय. हा आंबा आहे तो अजूनही कच्चा आहे. आणि इथे आंबा दिसत नाही, फक्त देठ दिसतं, कारण ते आंबा तोडून नेलाय कोणीतरी. म्हणजे मुलांची जी चित्र असतात त्याच्या मागे रियालिटी असते. ही जी ऑब्झर्वेशन चित्र असतात त्याच्यामध्ये गोष्ट असते, त्यांची रियालिटी असते. असं नाही की काहीही काढलंय. म्हणजे खेळ हे कसे एखाद्या रियालिटीला बेस्ड असतात, तसेच त्यांची चित्र सुद्धा रियालिटीला बेस्ड आहेत. आणि मुलांना लिहायच्या ऐवजी चित्र काढली तर मुलं खूप जास्त चांगलं आपल्याला मुलं समजतात. फक्त परत त्याला नियम तेच आहेत की आपण मध्ये जायचं नाही, दुरुस्त्या सांगायच्या नाही, सूचना करायच्या नाहीत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छान झालंय किंवा वाईट झालंय असे शेरे द्यायचे नाही. जसं आपण वाईट हस्ताक्षर ॲक्सेप्ट करतो तशी दिसायला आपल्याला वाईट वाटली तरी तशी चित्र ॲक्सेप्ट करायला पाहिजे. त्याच्यातनं मुलांचं खूप त्यांनी जे जे अनुभव घेतलेले आहेत ते सगळं आपल्याला दिसतं.
आता हे महाभारत काळातलं परत पॅन्डेमिक मध्ये मागच्या वर्षी पॅन्डेमिक मध्ये सगळे सिरियल्स दाखवत होते, तेव्हा एका मुलाने काढलेलं चित्र आहे. राम आहे, त्याचा सारथी आहे, त्याचा रथ आहे, वगैरे वगैरे. जे दिसतं ते चित्रात येतं. तसंच हे एका मुलाने काढले चित्र की पॅन्डेमिक मध्ये घरातले सगळे जाड झाले, सगळ्यांना ढेरी आलेली आहे, त्यामुळे सगळ्यांनी व्यायाम केला पाहिजे, असं हे चित्र आहे बघा. सगळ्यांना त्याने ढेरी काढली आहे आणि नावं दिली आहेत. हे काय, दाढी वाढवलेला आमचा पप्पा, आजी सुद्धा बघा ढेरीवाली आजी आहे, बाबांना आजी आली, ढेरी आली आहे. तर हे सगळं मूल ऑब्झर्वेशन करून चित्र काढतं, त्याला जे दिसतं ते. आणि हे खेड्यातलं एक चित्र आहे. ह्या मुलींनी पुरी खाणं हे चित्रात, म्हणजे पुऱ्या खाण्याचं चित्र कधी आपण बघितलं नसतं, पण इथे ताटात बघा ह्या सगळ्या पुऱ्या आहेत. आणि मग त्या मुलीने नंतर आम्ही विचारलं तिला काय आहे, तर ती म्हणाली पुऱ्या खात होत्या आणि खाता खाता दोन्ही मुली खूप लठ्ठ झाल्या. तिथे स्टोरी आहे परत, पुऱ्या खाता खाता मुली लठ्ठ झाल्या, हीच त्याची स्टोरी. म्हणजे रिअलिस्टिकच असतात ह्या सगळ्या गोष्टी, असं काहीतरी हवेतलं काही नसतं. परत हा मुद्दा आहे की हे सगळं लक्षात घेण्यासाठी मूल समजून घ्यायला पाहिजे. पूर्वग्रह बाजूला ठेवले पाहिजेत. पुस्तकात वाचलेलं, नेटवरती बघितलेलं, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला जेव्हा आपण ठेवू तेव्हा आपल्याला मूल नीट दिसायला लागतं. आपल्या मगाशी बोलत असं समोर एक जिवंत पुस्तक आहे आपल्या, ते वाचूया ना. कशाला ती कधी, आणि पुस्तक जेव्हा लिहिलेलं असतं त्याला लिहून कदाचित खूप दिवस पण झाले असतील, आणि आपलं मूल तर एकदम आत्ता एखाद्या वर्षाचं आहे. त्यामुळे मूल आपलं वाचणं, आपलं मूल समजावून घेणं खूप गरजेचं आहे. मुलांना खेळणी नको, मुलांना तुमच्या अति लाड नको, तर मुलांना फक्त ह्या 4 गोष्टींची गरज आहे. त्यांना नॅचरल लर्निंगसाठी आणि एक व्यक्तिमत्व त्यांचं तयार होण्यासाठी. निरपेक्ष आणि विनाअट प्रेम. मग अशी म्हटलं तसं की आम्ही जरा तुला सोडून चाललोय, येताना खेळणी आणू. आपलं प्रेमही तसंच असतं, अटी असतात त्याच्यामध्ये, प्रेमामध्ये सुद्धा. तर निरपेक्ष आणि विनाअट प्रेम लागतं. काहीही झालं तरी ही माझी जागा आहे जिथं मी जाऊ शकतो किंवा जाऊ शकते, हे मुलांना एक जागा लागते. चुका सगळ्यांकडून होतात, मुलांकडून पण होतील, पण ही जागा आहे की जिथं मी ॲक्सेप्ट होतो. तर अशी एक जागा मुलांना लागते प्रेमाची. सुरक्षितता आहे, ज्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक ह्या 2 गोष्टी आहेत. शारीरिक सुरक्षितता आपल्याला माहीत आहे की मुलांना लागू नये, किंवा काचेच्या गोष्टी असतील त्या आपण थोड्या वेगळ्या ठेवाव्यात की मुलं त्याच्याशी खेळू नयेत, वगैरे वगैरे. मानसिक सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे, जी आपल्याला पटकन दिसत नाही. पण घरामधले जे प्रश्न असतील, आई वडिलांमध्ये विसंवाद असेल, घरामध्ये आणखीन आजी आजोबा असतील, तो विसंवाद असेल, तर तो मुलांपर्यंत पोहोचतो आणि मुलं खूप असुरक्षित होतात. बिहेवियरल प्रॉब्लेम्स जे आहेत मुलांचे, हे खूपसे घरातल्या मोठ्यांच्या प्रश्नांमुळे आलेले असतात. आपण मुलांना बिहेवियरल प्रॉब्लेम झाले म्हणून आपण लगेच डॉक्टरकडे नेतो. त्याच्याऐवजी आपण अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे की का बरं असं झालं. स्वतःची वागणूक तपासली पाहिजे की लगेच खूपशा गोष्टी आपल्याला समजून येतात, मग आपण स्वतःच दुरुस्त करायला लागतो. आपल्या सगळ्यांचं आपल्या मुलांवरती भयंकर प्रेम आहेच, आपल्याला मुलं आवडतातच, पण त्यांच्याकडे कसं बघायचं ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं जम्बलिंग झालेलं असतं. त्याच्यासाठी आम्ही हे नॅचरल लर्निंगवरती सांगत असतो. तसाच विश्वास ही एक गोष्ट आहे की मुलं स्वतः जबाबदारी घेतात, मुलं स्वतः रमतात. आपण मुलांना रमवायची जबाबदारी घ्यायची नाही. हे सगळ्यात मोठं पालकांना आता सांगायची वेळ आली आहे. मुलं स्वतः खेळतात, स्वतः काही करत असतात. एक तुम्ही त्यांना जागा द्या, एक तुम्ही त्यांना स्पेस द्या, आणि खूप अशा गोष्टी आजूबाजूला घडत असू दे. जसं स्वयंपाक घडतोय, मुलं तातडीने येणारच त्याच्यामध्ये, मग तुम्ही त्यांना थोड्याशा काही गोष्टी करू द्या. कपडे आणि खूप प्रक्रिया मुद्दामहून पण घरात करायला पाहिजेत अशा वेळेला. जसे कपडे दुरुस्त करणं आहे, जसं गाड्या दुरुस्त करणं आहे, घरात काहीतरी बारीक सारीक मोडलं असेल ते दुरुस्त करणं. मुलांना सोबत घेऊन दुरुस्त केलं की मुलांना त्या गोष्टी समजतात. मग अशी आपण मिक्सरचं बघितलं, केवढं बारीक निरीक्षण आहे त्या मुलांचं.
तसं सगळंच बघत असतात. त्यामुळे मुलांच्या क्षमतांवरती विश्वास ठेवायचा आणि ते स्वतः रमतात हेही आपण विश्वास ठेवायचा. आणखीन त्याच्यातून मग जबाबदार मुलं तयार होतात आणि त्याच्यातून एक स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागतात मुलं. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याच्या पुढची गोष्ट आहे ऑटोनॉमी, स्वायत्तता. काहीही करण्याची मुभा असली पाहिजे मुलांना. हे परत आपण खूप निगेटिव्हली घेतो. मुलं ही डिस्ट्रक्टिव्ह नसतात. मुलांना शांत असं शांतपणं स्वतः काहीतरी करत राहायचं असतं. पण आपल्या ज्या रिॲक्शन्स असतात, सतत नाही म्हणणं, सतत नको म्हणणं, ह्या ज्या आपल्या रिॲक्शन्स असतात त्याच्यातनं मुलं हळूहळू सैरभैर व्हायला लागतात. एक एक्सरसाइज आम्ही नेहमी पालकांना देतो की दिवसातनं मुलांना किती वेळेला नाही म्हणता हे एकदा तुम्ही लिहून ठेवा. हे करू नकोस, इथे जाऊ नकोस. तर मुलांचं का नाही म्हणतो, जेन्युइन कारणं असतील तर ते आपल्याला मुलांना सांगायला पाहिजे, हे 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 कारण आहे, ह्याच्यासाठी तू हे करू नकोस. आपल्या हातात सत्ता अमर्याद आहे पालक म्हणून. ती किती वापरायची हे तारतम्य आपलं असायला पाहिजे. मुलांचं खच्चीकरण होईल, मुलांच्या सगळ्या नॅचरल इन्स्टिंक्ट दबल्या जातील, अशी सत्ता वापरायची का सुरक्षितता बघतो आम्ही. ठीक आहे, हे सुरक्षित वातावरण आहे मुलांचं, मग त्यांनी काही करू देत घरामध्ये. साध्या गोष्टी असतात, भिंतींवरती चित्र काढणं. त्याच्यासाठी आपण कसं म्हणतो, अरे बापरे कुणी आलं तर काय म्हणेल, घर किती घाण. लगेच आपली रिॲक्शन असते. कोणीतरी 6 महिन्यातनं एकदा येत असतं, पहिली गोष्ट. रोज कुणी आपल्याकडे असे काही स्पेशल पाहुणे येत नसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या घरात जर मूल काहीतरी चित्र काढत असेल तर ते घाण का दिसतं मला. मुलाला काहीतरी सांगायचं आहे, मुलाला काहीतरी करायचं आहे, तर आपण हे पॉझिटिव्हली कसं बघू शकतो. आणि मूल काय जन्मभर चित्र काढणार नाहीये. मूल जास्तीत जास्त एक 7-8 वर्ष चित्र काढतं, नंतर आपण रंग देऊया ना. आपण घरात अतिशय असे काहीतरी साजूक नाजूक गोष्टी आणून ठेवतो आणि मग मुलाला ह्याला हात लावू नको, त्याला हात लावू नको. तर अशा गोष्टी मग अवॉइड करूया किंवा वरती कुठेतरी काढून ठेवूया की ज्याच्यामुळे मुलाला स्पेस मिळेल. मुलाला स्पेस देणं म्हणजे फिजिकल स्पेस आणखी मानसिक स्पेस, दोन्ही स्पेस मुलाला आपण द्यायला पाहिजे. ठीक आहे. आता हे मोठ्यांची भूमिका काय आहे तुम्ही वाचा, कारण परत ते सांगत बसले की खूप वेळ जाईल. ह्याच्यातले बरेचसे मुद्दे आपण बोललोच आहोत. प्रश्न विचारायचे नाहीत सतत मुलांना. आपल्याला सतत वाटतं की प्रश्न विचारला की मग मुलाचा एक तर शब्दसंग्रह लहान असतो, त्यामुळे ते हाताने काय करतं ते नाही सांगू शकणार. त्यामुळे अति प्रश्न विचारायचे नाहीत. मूल येऊन सांगायला लागला तर ती गोष्ट वेगळी, आणि निरीक्षण केलं की खूपशा गोष्टी कळतातच आपल्याला. ठीक आहे. सतत आता हा पालकांना न आवडणारा मुद्दा आहे की मुलांचं सतत कौतुक करायचं नाही. मुलांना त्याची गरज नसते. कालच्याच आमचं एक वर्कशॉप चालू आहे जिन्यांचं, त्याच्यामध्ये हे आलं की मग तुम्ही कौतुक करू नका म्हणता, मग आमचं मूल मग पुढं काही करणारच नाही. मूल करतच असतं, आपण कौतुक करायची सवय लावतो त्याला. कौतुक केल्यामुळे काय होतं की मूल तिथं थांबतं. मग तुम्ही आपण जिथे त्यांचं ज्या गोष्टीचं कौतुक करतो तेच ते सतत करायला लागतं. कारण आधी आपण म्हणालो तसं की मूल व्हल्नरेबल आहे. सतत सतत त्याच गोष्टी, म्हणजे ते तिथं थांबलं ना. छान चित्र काढलं म्हटलं की ते तेच चित्र काढत बसेल. त्यामुळे त्याचं कौतुक करणं हे त्याच्या वाढीला घातक आहे. विचारायला आपण सवय लावतो, अरे वा गुड, मग तुम्हाला काय त्याला स्टारच द्या आणि अमुक काहीतरी देतात ते शाळेमध्ये हल्ली, की मग मूल त्या स्टारसाठी करायला लागतं, स्वतःसाठी नाही. त्यामुळं ते विचारायला आलं तरी अरे वा असं आहे का, काय काढलंस, त्याला एवढंच गरज आहे, काय काढलंस किंवा काय केलंस, ते उत्तर देईल न देईल त्याला तेवढीच गरज आहे. आई आजूबाजूला आहे ना, बाबा आजूबाजूला आहे ना, बस. त्यामुळे त्याचं कौतुक केलं की मग मूल त्याची अपेक्षा करायला लागतं. आपल्याला कौतुक करायचं नाही कारण त्याला गरज नाहीये.
स्वतः त्याला कळतं. आणि त्यांचे फोटो काढणं आहे, मग मूल पोज करायला लागतं, परफॉर्म करायला लागतं. तेव्हा डॉक्युमेंटेशनच्या वेळेला आम्ही पालकांना नेहमी सांगतो की मुलांच्या नकळत करा. डॉक्युमेंटेशन ही सेकंडरी गोष्ट आहे. जेव्हा मूल तुमच्याकडे बघायला लागतं तेव्हा ते थांबवा. ठीक आहे. आणखीन हे मुद्दे आहेत की साक्षरतेमुळे शाळांना खूप अवास्तव महत्व आलंय. त्यामुळे शाळेत मूल शिकायला जातो हे जेव्हा स्टेटमेंट येतं तेव्हा घरात जे मूल शिकलेलं आहे सहज शिक्षण ते कुठेच समोर येत नाही, त्याला महत्व दिलं जात नाही. त्यामुळे आमच्या घरामध्ये एक मुलगा आला होता 30 वर्षाचा, तो माझ्या नवऱ्याला म्हणतोय काका बटन कसं लावायचं असतं. 30 वर्षाचा मुलगा, कारण त्याच्यासमोर कधी ते घडलंच नाही किंवा ते घडलं असेल तेव्हा तो शाळेत गेला असेल. तर जीवन शिक्षण आणि सहज शिक्षण हे साक्षरतेच्या पेक्षाही जास्त महत्वाचं आहे. साक्षरता 25व्या वर्षी प्रौढ शिक्षण शाळेत घेऊ शकते, पण हे सहज शिक्षण जे पहिल्या 7, 8, 10 वर्षामध्ये घडणं गरजेचं आहे ते नंतर नाही होत. ही मुलांची अत्यंत महत्वाची 7, 8, 10 वर्ष आहेत, तेव्हा ह्या गोष्टी घडायलाच पाहिजेत. हा बेस आहे मुलांच्या जगण्याचा आणि शिक्षणाचा. ठीक आहे. भाषा लिहिणे वाचणे ह्या संवादाची माध्यम आहे. ती ज्ञान, मगाशी आपण म्हटलं शाळेमध्ये माहिती इकडून तिकडे जाते, ज्ञान क्रिएट आपण आपल्या अनुभवातूनच करतो. त्यामुळे भाषेला आणि लिहिण्या वाचण्याला महत्व आहे, सर्टिफिकेट्सला महत्व आहे, पण हे कधी आपलं मूल जन्मलं की आपल्याला 10वी दिसायला लागते. हा आपल्या पालकांचा प्रॉब्लेम आहे. मी खूप वेळेला बघितलंय. मग 8वीत कसं होईल, मग 10वीत कसं होईल. अरे आत्ता हे अजून 3 वर्षाचं आहे, प्री प्रायमरीला जायचंय त्याला. त्यात प्रत्येक टप्प्यामध्ये मूल पूर्ण असतं. त्या वयामध्ये मुलाला म्हणजे रांगणारं मूल रांगायच्या सगळ्या कपॅसिटीज पार करूनच पुढे जाणार आहे. त्यामुळे ते तिथे पूर्ण आहेच. बसणारं मूल पूर्णच आहे, कारण बसायच्या ज्या कपॅसिटीज पाहिजे ते त्यांनी घेतलेलेच असतं. तसंच प्रत्येक असतं. आता हे नॉलेज क्रिएशनचं एक मी ते एक उदाहरण तुम्हाला देते आणि हे आपल्या इथे संपणार आहे मोस्टली. तर पृथ्वी गोल आहे आपण शाळेमध्ये शिकलोय. एका शिक्षिकेची तुम्हाला गंमत सांगते. ती पण शिकली आहे, सगळेच आपण शिकलोय पृथ्वी गोल आहे. आणि तिने हे शिकलं होतं, तिला वाचलं असेल की पृथ्वी गोल आहे कारण आपण जिथून चालायला लागलो तर आपण असे पृथ्वीला वेढा घालतो तेव्हा तिथे परत येतो. बरोबर आहे ना. पृथ्वी गोल आहे, इथून मी सुरू झाले असे गोल करून मी इथे येणार, पण ती मधला संदर्भ विसरली. माझ्या समोर झालेली गोष्ट आहे म्हणून सांगते तुम्हाला. आम्ही एका शेतात गेलो होतो. शेत असं चौकोनी होतं. मग आम्ही इथे बसलो असताना ती आमच्या इथून गेली, सरळ शेताला एक वेढा मारून आली आणि आमच्यापर्यंत आली. मला म्हणाली ताई बघा पृथ्वी गोल आहे, आता पटलं की नाही, मी जिथून गेले तिथंच आले. म्हणजे इतकं मिसइंटरप्रिटेशन ह्या पुस्तकातून होऊ शकतं. जसं जिनं नेहमी उदाहरण सांगतो, नकाशा असा आपण धरतो नेहमी, त्यामुळे नेहमी दिल्ली वर आहे आणि केरळ खाली आहे हे आपलं इंटरप्रिटेशन आहे. जमीन अशी नसते, जमीन अशी असते ना, वर खाली काय आहे. तर पुस्तकातल्या भाषेमुळे आपलं इतकं मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं. ठीक आहे. ताई, आपल्याकडे 2 प्रश्न आली आहेत. एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंय ऑलरेडी. पुन्हा एकदा फक्त मी सांगते. माझी मुलगी प्रचंड ऍक्टिव्ह आहे. तिला सतत काही ना काही नवीन ऍक्टिव्हिटीज पुरवताना आमची दमछाक होते. तिला एंगेज कसं ठेवावं? सांगा तुम्ही आता. आपण स्वतः एंगेज तिला करायची एकतर जबाबदारी घ्यायचीच नाही, पण आजूबाजूला अशा गोष्टी ठेवायच्या की जिनी त्या वापरल्या तरी आपल्याला काही प्रश्न येणार नाही. सगळ्यात उत्तम म्हणजे जुनी ओढण्या असतील, डबे असतील, हे सगळं. आणि परत तुम्ही आपण त्याचं म्हणजे मी असं रेडीमेड उत्तर नाही देणार. मी म्हणेन की तुम्ही तुमच्या मुलाचं निरीक्षण करा आणि मी त्याप्रमाणे एक पोषक वातावरण घरामध्ये तयार केलं तर ते मूल, आणि आपण जी सवय लावलेली असते ना त्या सवयीतनं मुलाला आधी बाहेर काढायला लागतं.
आपल्याला मूल रडलं तर भयंकर वाईट वाटतं. मूल त्याचा उपयोग करतं. रडेल, पण मूल समाधानी वृत्ती. मुलाचं कसं आहे, त्याचं स्टेटस को आहे समाधानी असणं, शांत असणं. रडता नाही तुम्ही त्याला नाही रिस्पॉन्ड करता तर ते शांत बसतं आणि आपलं काहीतरी खेळायला लागतं. रडलं 1-2 दिवस, कारण आपण त्याला ती सवय लावली आहे सतत त्याला एंगेज ठेवायची. आपण जबाबदारी घेतली. रडेल 1-2 दिवस, पण त्याच्या आजूबाजूला ह्या सगळ्या वस्तू असतील, तुम्ही शांतपणे काहीतरी करत असाल, तर मूल पण लगेच ते पिकअप करतं. हे सगळे आपण करायचे प्रयोग आहेत. म्हणजे मी सांगितलं म्हणजे लगेच असं घडेल असं नाही. त्याला 2 दिवस लागतील, दुसऱ्या दिवशीच मूल रमेल, काही होऊ शकतं. पण आपली सवय अशी नाही लावायची मुलांना. मुलाला लागलं, पडलं, पडू देत, थोडंसं लागू देत, काही नाही फरक पडत. लगेच बुवा आला आणि बाऊ आला वगैरे नाही. लागलंय, ते रडतंय, पण ही ॲक्सेप्ट करायचं, त्यालाही ॲक्सेप्ट करू द्यायचं. ताई दुसरा प्रश्न आहे की आपण जे आता बोललो की गुड बॉय किंवा व्हेरी नाईस किंवा स्टार वगैरे, आता हे काही पालकांना कळतं आणि ते प्रयत्न करतात, पण आजूबाजूचं जे वातावरण आहे किंवा मुलं ज्या शाळेत जातात तर तिथे मात्र ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत, तर काय करावं असा प्रश्न. आता मला कसं वाटतं सांगते, म्हणजे तो परत आपापला प्रश्न आहे, की मला असं वाटतं की ज्या गोष्टींना मी कन्व्हिन्स्ड आहे की माझ्या मुलाला याची गरज नाही आहे, मग मी बॉदरच करणार नाही की माझ्या मुलाला 10 स्टार मिळाले का 5. मी त्याला महत्त्वच नाही देणार आणि मुलाला पण सांगणार हे काय महत्त्वाचं नाही आहे स्टार मिळणं. हे आपण इतकं कॅज्युअली घेतलं की मग मुलाला पण असं वाटू शकतं हे काय तेवढं महत्त्वाचं नाही आहे. पण आपणच आल्याबरोबर त्याची वही काढून किती स्टार, म्हणजे आपण अंडरलाईन केलं की स्टार मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण आपण कसं रिस्पॉन्ड करतो, परिस्थिती काहीही असेल, कुठल्याही शाळेत मुलगा जात असेल, मूल जात असेल आपलं, तरी आपण कसं रिस्पॉन्ड करतो त्या सगळ्या गोष्टीला, हे खूप महत्त्वाचं आहे पालक म्हणून, असं मला वाटतं. मला त्याचं महत्त्वच नाही आहे. तुला किती मार्क मिळाले? 35 ठीक आहे, 40 ठीक आहे. त्याच्यापेक्षा तुला कसे कमी मिळाले, इथून स्ट्रगल सुरू होतो सगळा. पण आपण हे कसं घेतो ह्या सगळ्या गोष्टी, ह्या मला खूप महत्त्वाच्या वाटतात. मुलाला 5 स्टार मिळतील किंवा 100 मिळतील, तो प्रश्नच नाहीये. ताई आणखी एक प्रश्न आहे. हा प्रश्न आहे की घरातलं जे वातावरण आहे, की आजी आजोबा असो किंवा इतर व्यक्ती असो, तर त्यांना ह्या गोष्टी समजवणं अवघड जातं, तर त्यांच्यासाठी काही. तुम्हाला सांगू का, आम्ही दुसरं वर्कशॉप हे आजी आजोबांसाठीच घेतलं होतं, कारण ते सिंकमध्ये असले पाहिजेत. कारण आपण एक सांगतो ते, त्यामुळे त्यांच्याशी हे कसं आहे की संवादच इथे महत्त्वाचे पडतात, की का आपण असं करतोय, आपण मुलांना का खेळणी देत नाही आहोत, हे परत आपण त्याच्यामध्ये आपल्याला खात्री असली पाहिजे की मला हे पटलंय, हे मुलासाठी योग्य आहे असं मला वाटलं, तर बसून शांतपणे आजी आजोबांशी बोलायला पाहिजे. आपण सगळ्यांनाच मूल खूप आवडतं, त्यामुळे मला आता हे लक्षात आलंय की ह्याच्यामुळे मुलाचं असं नुकसान होत आहे, त्यामुळे मी असं वागते, असं म्हटलं की आजी आजोबा, आमच्या वर्कशॉपमध्ये खूप छान रिस्पॉन्स आला आम्हाला आजी आजोबांचा. आणखी एक प्रश्न आला आणि मला वाटतं एकच घेऊया आपण शेवटचा हा. मूल मारतंय, काही केले ऐकत नाही, कसं थांबावं, कसं समजावून सांगावं, सगळे प्रयत्न केले. स्वतःला ऑब्झर्व करावं, आपण कधी काय केलंय का की ज्याच्यामुळे मूल मारायला लागलं, किंवा स्वतः नसेल किंवा आजूबाजूला कुणी असेल. म्हणजे काही मूल जन्मतः मारणं नाही शिकत. मूल जन्मतः कधीच डिस्ट्रक्टिव्ह किंवा व्हायलंट नसतं. व्हायलन्स ही एक रिएक्शन आहे नेहमी, हे नॅचरल नाही आहे व्हायलन्स. त्यामुळे का असं होतंय, किंवा असं मारल्याने, मगाशी शिवीचं जसं आपण बोललो की शिवी दिल्यामुळे त्याचा अर्थ माहीत नसलं तरी मुलांना कळते की हे आई वडील प्रवोक होत आहेत किंवा त्यांना राग येतो, तसंच मारण्याने पण आई वडील प्रवोक होत आहेत, तर मग स्वतःचा लाड पुरवून घेण्यासाठी ते मूल ते शस्त्र म्हणून वापरतं. परत आपण कसं रिॲक्ट करतो हे महत्वाचं आहे. सगळ्या ठिकाणीच आपण पालक म्हणून कसं रिॲक्ट करतो. तो मारला की मग आपल्याला इगो आपला हर्ट होतो, अरे मी एवढी मोठी आणि तू एवढं लहान, मग मला कसं मारतो.
असं झालं की संपलं. मग का मारतोस? काय झालं? असं. कारण काय होतं माहिती का, आपण ह्या सगळ्या सवयी लावलेल्या असतात. म्हणजे मी असं इंडिव्हिज्युअली कोणी घेऊ नका, पण इन जनरल मी म्हणते की आपण ह्या सगळ्या सवयी लावलेल्या असतात. मग कधीतरी ते आपल्यावरती येतं. मग त्यामुळे आपण मुलांशी कसं वागतो हे सतत आपल्याला स्वतःला बघावं लागतं. हे खूप महत्वाचं आहे की मी मुलांशी कसं कसं वागले किंवा कसं वागलो, ह्या वेळेला काय झालं आणि माझी काय रिॲक्शन होती, किंवा त्यावेळेला मूल कुठल्या प्रसंगात होतं म्हणून हे असं वागलं. हे सगळं आपण तपासून राहिलं ना, की मग आपल्याला लक्षात यायला लागतात गोष्टी. मग नाही आपल्याला चिडचिड होत. थँक यू ताई. आज म्हणजे खूपच सुंदर झालं हे सेशन आणि मला म्हणजे खूपच वाटत होतं खूप दिवसांपासून की मला जे शिकायला मिळालं ते सगळ्यांना मिळावं आणि म्हणून आज हे सेशन मला हवंच होतं. थँक आणि मोनाली, 1 मिनिट, रती आलेली आहे. हो 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 रती भोसेकर, ती आणि मी एकत्र काम करतो आणि ज्या काही आम्ही पालकांचे जे ग्रुप म्हणालो ते रतीच्या शाळेतले पालकांचा तो ग्रुप आहे. हे सगळे नाशिकचे आहेत का हा, ही नाशिकचे. मंडळी? अच्छा, नमस्कार. नमस्कार. आपले सगळे व्हिडिओ दाखवले रती बऱ्यापैकी मी. अच्छा, कारण कसं नाही होतं होते आम्ही मी 3:15 पासून. हा, आणि कसं होतं की आम्ही खेड्यामधले खूप व्हिडिओज दाखवतो, तर मग नेहमी शहरी पालकांचं असं असतं, तुम्ही काय खेड्यातलं असं दाखवता, शहरातलं काय? तर शहरामध्ये मी म्हटलं सेमच आहे, काही फरक नाही आहे शहरात आणि खेड्यामध्ये. मुलांमध्ये सेमच आहेत, फक्त जसं जसं संदर्भ असेल तसे मुलं खेळ बदलतात तेवढंच.